या सगळ्या माझ्या सहकारी बाईट चालू आहे बाईट ही आठवण आहे. हॅलो सुप्रिया सुळे यावरही बोला, उद्धव ठाकरे यावरही बोला, हे सगळं तुम्ही बघताय. या सगळ्यांनी या घटनांवरती ज्या पद्धतीने स्वतः राज्यकर्ते असताना या सुद्धा कित्येक घटना आहेत, यावरही बोललं पाहिजे होतं. पण दुर्दैवाने बदलापूरमध्ये जी घटना झाली त्याचं राजकारण करायचा प्रयत्न या सगळ्या विरोधकांनी केला. हे आमच्या सगळ्यांसाठी अतीव वेदनादायी आणि दुःखदायी आहे. मी आणि माझ्या सगळ्या सहकारी यामध्ये आठवण करून देण्यासाठी या ठिकाणी बसलो आहे. या प्रत्येक बॅनरवरती त्यांच्या कार्यकाळातल्या ठळक घटना आहेत, ज्यामध्ये बायकांना जिवंत जाळलं गेलं, ज्यामध्ये लहान मुलींवरती बलात्कार झाले, सामूहिक बलात्कार झाले, विविध प्रकार झाले. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना काळात 2 बलात्कार 12 विनयभंग झाले. पण सोयीनुसार सगळे विसरून गेले. त्यांना आठवण करून देण्यासाठी आज मी आणि माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सहकारी या ठिकाणी जमलो. मात्र प्रत्येक वेळेस सगळ्या नेत्यांना ही आठवण करून द्यावी लागते का? महिलांच्या सुरक्षेसंदर्भात प्रकरण तुम्ही बाहेर काढलं, तुमच्यावरही खालच्या स्तरावरती काल मेहबूब शेख यांनी टीका केलेली आहे. मला हेच म्हणायचं आहे, यांचा नारा आहे संस्कृती विरुद्ध विकृती. महिलांचे आम्ही कसे उद्धार करते आहोत हे बोलताना हे तर थकत नाहीत. आणि पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील, थकत नाहीत. आणि ज्या वेळेला त्यांच्या पक्षातला एक माणूस अतिशय हीन पातळीने, म्हणजे पातळीहीन म्हणावं लागेल, हीन पातळी नाही, ज्या पद्धतीने, म्हणजे मला आता ते शब्द बोलता येत नाही आहेत, इतक्या खालच्या पातळीवरती बोलतो, त्यावेळेला नक्कीच यांचं समर्थन त्याला असणार. मग किमान हा संस्कृतीचा, महिलांच्या उद्धारकर्त्याचा बुरखा हवा कशाला? तुमच्या मनामध्ये महिलांबद्दल काय आहे, आदर, भाव, सत्कार, सन्मान, तो तुमच्या त्या बलात्कारी मेहबूब शेखने दाखवून दिलेला आहे. काही सुप्रिया सुळे असं म्हणतात की राज्यातलं सरकार जे आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करू पाहिजे. हे बघा, मी काय म्हटलं, हे काय आहे बघा, आजचा दिवस हा अत्यंत आमच्यासाठी वेदनादायी आहे. हे काय लिहिले बघा ना, 2020 हिंगणघाट, त्यावेळेला हेच होते हो सगळे, हेच होते सगळे. आणि फेब्रुवारी 2020 मध्ये 1 नाही 8 जळीत कांड झाले. त्या ठिकाणी लोक अग्निसंस्कार करू देत नव्हते. महाराष्ट्र रस्त्यावरती आला होता. तेव्हा या महाविकास आघाडी सरकारने त्या ठिकाणी मागण्या त्यांच्या लिहून दिल्या होत्या कलेक्टरने, पण पूर्ण केलं नाही. 2-2.5 वर्ष सरकार असताना ज्या वेळेला महायुती सरकार आलं तेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिलं कुठलं काम केलं असेल तर या हिंगणघाटच्या परिवाराला बोलवून घेतलं नागपूरला आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली. हे यांचं सरकार आहे. आणि म्हणून मला त्यांना आठवण करून द्यायची की तुमचं जे हे हा जो नाटकीपणा, ढोंगीपणा आहे, हा कुठेतरी लोकांच्या समोर यायला हवा आहे की या सगळ्या घटना आहेत, बघा केवढ्या घटना आहेत. हे तर अगदी हिमनगाचं टोक आहे. बोलायला बसले तर दिवस जाईल हो. आणि अशामध्ये 4 चिमुरड्यांसोबत जो प्रकार झाला, तुम्ही त्याला राजकारणाचं स्वरूप दिलं, हे आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायी आहे. आणि म्हणून आठवण करून द्यायला आम्ही सगळ्याजणी या ठिकाणी आज इथं बसलोय. पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 240 दिवसात 282 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अजित पवारांचं तिकडे वर्चस्व आहे, पुणे जिल्ह्यात पवारांचं. बघा, मला हे म्हणायचं आहे की हे जे विकृत हरामखोर आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत, या विकृत हरामखोरांना ठेचायचं काम सरकार म्हणून सरकारचं आहे, आपलं सुद्धा आहे. कोल्हापूरची घटना बघा ना, 10 वर्षाची पोरगी, तिच्यावर अत्याचार कोणी केला? तिच्या मामाने. त्याच्यामुळे आपल्यालाही सतर्क होणं गरजेचं आहे. हां, राजकीय कार्यकर्ता म्हणून सरकार कुणाचंही असू दे, आमचं असू दे किंवा आणि कुणाचं असू दे, आमची काय जबाबदारी आहे की सरकार म्हणून सरकार काय भूमिका घेत आहे? सरकारने घेतल्या ना भूमिका.
सरकारने SIT स्थापन केली, सरकारने ज्यांनी कर्तव्यात कसूर केलं त्यांना बडतर्फ केलं, त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकवरती आपण केस त्या ठिकाणी गेलेली आहे, उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी, पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचंच ठरवलंय. मला तुम्ही सांगा कुठल्या बाबतीमध्ये सरकार कमी पडलं, कुठली गोष्ट आहे जी केली नाही, पण त्याच्यामध्ये फ्लॅग्स कुठले आले? लाडकी बहीण योजना नको, मुलीला न्याय द्यायचा आहे, पण मग लाडकी बहीण योजनेचे फ्लॅग्स या सगळ्या प्रोटेस्टमध्ये कुठनं आले? मग हा कोणाचा प्रोटेस्ट होता? मग त्या मुलींचं तुम्हाला दुःख नाही, त्या आयांचं तुम्हाला दुःख नाही ज्यांच्या परिवारावरती हा प्रकार झालाय? अरे जिचे 4 वर्षाच्या लेकरू सोबत असा प्रकार झालो, त्या आईच्या किंवा त्यांच्या परिवाराच्या दुःखाशी तुम्हाला काही घेणं देणं नाही? हा प्रश्न आहे आमचा. आणि म्हणून तुम्ही राजकारण केलं. आज खरं तर सन्माननीय कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्यांनी चपराक दिली यांना. आज आम्ही इथं बसलोय, आम्ही आंदोलन करायला नाही बसलोय हो, आम्ही त्यांना आठवण करून द्यायला बसलोय. या सगळ्या जणी ज्या आल्यात ना, या आठवण करून द्यायला आल्यात की ह्याच्यावरही तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्या कार्यकाळातलं आहे, तेव्हा नाही बंद केला, तेव्हा नाही तुम्हाला काही वाटलं. अहो आम्ही महाअधिवेशन लावायला सांगितलं, तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले. तुम्ही काय नाही केलं. 2.5 वर्ष ज्या पद्धतीने महिलांवरती अन्याय अत्याचार झाले, महाराष्ट्र विसरलेला नाही आहे. आणि म्हणून त्याची आठवण करून द्यायला आम्ही सगळ्याजण इथं आलो. पुण्यातलं राष्ट्रवादीचं जे आंदोलन झालं त्यामध्ये पोस्टर्स वेगवेगळे होते, त्यामध्ये एक गृहमंत्री सपशेल फेल असा एक पोस्टर जो आहे तो सुद्धा दाखवला. मी तुम्हाला तेच सांगतेय की आजचा महाराष्ट्र बंद सुद्धा पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित होता. यांना लोकांच्या सुखाशी दुःखाशी घेणं नाही आहे. यांना महाराष्ट्राला बदनाम करायचंय, यांना महायुती सरकारला बदनाम करायचंय, यांना देवेंद्रजी फडणवीसांना बदनाम करायचंय, यांना एकनाथराव शिंदेंना बदनाम करायचंय. महाराष्ट्र अशांत करायचा आणि महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र यांचं चाललंय. पण मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता यांचे हे काळे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. ठाकरे सुद्धा सेना भवनासमोर निषेध जो आहे तो व्यक्त मी त्यांना सांगते, हे बघा कुठे गेलाय, याचं बोला, याच्यावर बोला, प्लीज बोला. तुम्ही मुख्यमंत्री असतानाच्या या सगळ्या घटना बघा, या सगळ्या घटना या कोणाच्या कार्यकाळातल्या आहेत? उद्धवजी तुमच्या कार्यकाळातल्या आहेत. नाही वाटलं तुम्हाला? हिंगणघाटच्या ज्या पीडितेला तुम्ही जे लिहून दिलं होतं ते पूर्ण करायचं वचन तुम्ही विसरलात? तुम्हाला नाही वाटलं का उद्धवजी की हे कोरोना काळामध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये 2 बलात्कार झाले, महिला क्वारंटाईन सेंटर सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये होत्या, त्यांची जबाबदारी कुणावर होती? तुम्ही म्हणायचात ना माझं कुटुंब माझी जबाबदारी, मग या तुमच्या कुटुंबातल्या नव्हत्या का? यांची जबाबदारी कुणावर होती? याच्यावरही बोला. उद्धव ठाकरेंनी काल सांगितलं होतं की स्वयंस्फूर्तीने लोकांनी बंद करावा, आम्हाला न्यायालयाचा निर्णय मान्य नाहीये. आज लोकशाहीने पण पाहिलं प्रत्येक ठिकाणी बहुतांश ठिकाणी दुकानं उघडी आहेत. काय वाटतं लोकांनी बंद नाकारलंय? कसं आहे की लोकांना कळतोय यांचा ढोंगीपणा, यांची सोयीनुसार भूमिका घेणं हे लोकांना कळतंय. मला सांगायचंय उद्धवजींना, ह्या बघा सहकारी माझ्या किती घेऊन उभे आहेत बघा, हे सगळं हे खोटं असेल तर त्यांनी सांगावं, हे खोटं असेल तर त्यांनी सांगावं, यांनी सांगावं आणि या सगळ्यांनी सांगावं की हे खोटं आहे म्हणून. आणि याच्यावर उत्तरं द्या हो, याच्यावर उत्तरं द्या. लोकांच्या भावनांशी खेळू नका. असं उपस्थित झालं की विरोधकांचा फक्त एक दावा येतो सरकारच्याच लोकांनी अशा स्वरूपाचं आंदोलन केलं. हे काय नाही, आम्ही त्यांना हे आठवण करून देतोय. सरकारचे लोक कशाला, तुम्ही खेळ चालवलाय, तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करताय. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आम्ही बदनाम नाही होऊ देणार. तुमचं षडयंत्र आहे सरकारला बदनाम करायचं, तुमचं षडयंत्र आहे देवेंद्रजींना बदनाम करायचं, तुमचं षडयंत्र आहे एकनाथरावांना बदनाम करायचं, तुमचं षडयंत्र आहे बदलापूरला बदनाम करायचं. आणि म्हणून तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन नाही आहे. त्याच्या सगळ्या महिला आल्यात, पावसामध्ये भिजतात, ते काय वेडे आहेत का? हे दाखवायला तुम्हाला विचारायला आल्या, त्या सगळ्यांची उत्तरं द्या ना. आणि नेत्यांची नावं पण लिहिली आहेत, नाना पटोलेंपासून अंबादास दानवेपर्यंत सगळे त्या ठिकाणी, हे बघा. आणि यांनी उत्तरं द्या. किंवा आम्ही जे म्हणतोय हे जर खोटं असेल ना तर हे पण त्यांनी सांगा की हे खोटं आहे म्हणून. यावेळेला काय केलं, आमचं सरकार ॲक्शन मोडवरती आहे, काम करतंय. या सगळ्या घटनांवरती तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा.
दुसरा प्रश्न असा आहे की आशिष शेलार येणार असं सांगितलं, काय नेमकी अडचण आली नाही? आशिषजी सुद्धा येत आहेत मुंबईत सुद्धा. आशिषजी हे आमचे नेता तर आहेतच, आशिषजी हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष पण आहेत. त्याच्यामुळे मुंबई भाजपाचीही जबाबदारी त्यांच्याकडे आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी जी मुक आंदोलनं होत आहेत तिथे भेट देत ते या ठिकाणी येणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.